नमस्कार, कोकणच्या अंजली चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि कशा सगळे मंडळी मजेत ना. तर मी अजून गावीच आहे आणि गावीच आहे तर मस्त असं गावचं वातावरण आहे. सकाळची छान थंडी पडलेली आहे आणि आता जाऊया आपण शेतामध्ये, म्हणजे वालाच्या शेंगा वगैरे काय आहेत काय बघूया तिकडे खलाटीत जाऊन आणि तिथून थोड्याशा शेंगा आणूया. तर गावचा नजारा पण पाहू शकता. आपण मस्त अशी खाली आमची खलाटी हिरवीगार आहे, अजून पण आहे बघा. मस्त हा गावचा नजारा आणि इकडं आपलं घर. आता चालले आणि माझ्यासोबत आतीच पण आहे इकडं. चला ते मस्त आमचे सदाफुली बघा फुललेलं एक नंबर असे अजय. तर मस्तपैकी असं गावचं वातावरण आहे. ऊन पडलाय, सकाळचे वाजलेत 9:30 वाजलेत. 9:30 वाजता आम्ही शेतामध्ये जातो शेंगा कुटायला. तर ही आपली खालची खलाटी आहे आणि बघू शकता गावातील सगळं महिला आणि बायका शेंगा कुटायला गेल्यात. ते आम्ही पण शेंगा कुटायला जातोय. शेतामध्ये चाललं. तर आता मस्त अजून पण हिरवीगार आहे शेती. बायका सकाळच्या असं समा असतो शेंगा वगैरे कुटायचं सुट्या वालाच्या. तर बायका सगळ्यात कुटीतात आणि आपण पण जाऊ वाला शिका टिपायला. त्याला म्हणजे खलाटीत आल्या बघा. मस्त अशी खलाटी इकडं चवळीची शेती इकडं आणि हा उळीत आहे. मस्त एकदम हिरवी गार आहे खलाटी. तर इकडे पाहू शकता मंडळी उडीद आहे ना. उडीद आपण पापड बनवतो ना, ते हे बघा उडीद. तर हे असं कापायचं असतं. आमच्या ताईंच्या शेतात आहे. कापणे बंद ग. ही बघा, ही आमची खास भात कापायची आहे. असं फटाफट भात कापायचं असतं. सुरा बोलतात त्याला. आहे का हा मस्त आहे बघा. मस्त कसली बघा शेंगा आल्या त्याला. हे बघा ना. आता ती बाय पण कापून घेते इकडे, मी पण कापते. तुम्हाला दाखवत घेतलं एक शेंग फोडून आहे. उडीद आहे. हे बघा हे उडीद आपण जे पापड बनवतो ना, उडदाची डाळ वरण बनवते ते उडीद आहे. तशी ही आमची शेती आहे. अर्धी उडीद आहे, अर्धी चवळी आहे आणि अर्धी वालाची शेती आहे. ती इकडे ती चवळी आहे. ही चवळी आहे ना. ही अशी चवळी आहे, ही हिरवी आणि सुकलेली. हे पण मस्त उकळून खायला एक नंबर वाटतं गावी आल्यावर. चवळी आहेत. तर इकडे पाहू शकता ही बघा मंडळी चवळी आहे आणि मस्त तिला छान असा पर्पल कलरचा फूल आलाय. आणि बघा ही चवळी, ही लाल चवळी बघा. हे मस्त उकळून खायला एक नंबर मजा येते ना. ह्या शेंगा ना मी उकळून खायला भारी लागतात. टेस्टी असे चवदार अशा शेंगा आहेत लाल चवळी ही अशा. आणि ह्या शेंगा अशा घ्यायच्या ह्या तयार झालेल्या आणि उकडून भिजवून खायच्या. मस्तपैकी बऱ्यापैकी टिपून झालेले आहेत. आणि या आपल्या वालाच्या शेंगा आहेत, भरपूर आहेत. म्हणजे अर्ध्या जून आहेत, अर्ध्या कवल्या आहेत, सुक्या आहेत, मस्त आल्यात बघा. जे आपण मुंबईला जे भाजी खातो पैसे देऊन, ते आपण रानामध्ये म्हणजे सॉरी आपल्या शेतामध्ये आपण फुकट घेतो. थोडीशी मेहनत असते. आणि गावी कशा टेस्टी म्हणजे असे एकदम म्हणजे शेतात यायच्या ताज्या घेऊन जायच्या आणि मस्त घरी जाऊन ह्याची भाजी किंवा कालवण बनवायच्या. मस्त होतात हे खाणे एकदम. आणि एकदम फुल फ्रेशनेस मध्ये मस्त फुल फ्रेश भाजी. कारण गावाला आला ना की भाजीचं टेन्शन नाही. गावात शेतात गेला धावत लगेच भाजी घेऊन आला. वालाची म्हणा किंवा हे चवळीची म्हणा, कसली पटकन कसली पण आणली ना तर पटकन अशी भाजी होते. चवळीचा मस्त उकळून खाण्यामध्ये एक वेगळीच मजा असते. हे बघा ह्याला पूर्ण अशी शेंगा लागलेल्या आहेत. पण ह्या जून आहेत ना आम्ही. आणि फुलं पण आहेत नाही. फुलांची पण भाजी होते ना. फुलांची पण भाजी छान होते. मग करतेस की आज? त्याला बघूया वेळ भेटला तर ते पण बनवूया. तर इकडे पाहू शकते मंडळी हे बघा अशा सुक्या शेंगा अशा काढलेल्या ताईने आमच्या टिपून ठेवलेल्या आहेत. हे बघा मस्त अशा या नेऊन सुकवायच्या आणि नंतर मग असे वाल, हे बघा ह्या कलरचे असे वाल निघतात. हे सुके, हे सुके शेंगा तर जमून झालेल्या आहेत. आता आम्ही फुलं जमवतोय कारण आज 2 रेसिपी करायच्या आहेत ना आम्ही. वालाची भाजी आणि फुलांची भाजी. एक तर जास्त करून कोणाला माहिती नाही की फुलांची सुद्धा भाजी करतात. पण फुलांची पण छान भाजी होतं एकदम मस्त अशी. तर इकडे पाहू शकता इकडे अशा वालाच्या शेंगा घेतल्यात आणि इकडे अशा फुलं घेतलीत वालाची भाजी बनवायला. तर आता आपण घरी जाऊया आणि भाजी बनवूया मस्त. सकाळच्या अशा बायका पण सगळ्या शेंगा वगैरे टिपायला आल्या तिकडे पाहू शकता ते साईडला. कारण दुपारनंतर ऊन येतं ना. इकडे आता सकाळच्या आलं. तर आता घरी जाऊया ती भाजी बनवूया. आता मस्त की झाला. फुलं कुठली शेंगा पण आहेत. नाही तर घरी जातोय. घरी निघाले
आणि हा गावाचा वातावरण पण आहे ना मुंबईपेक्षा किती चांगलं आहे. गाण्याची फुलं कुठले फुलं आहे? नाही इकडे तुमच्या काय बोलतात याला सांगा नक्की कमेंट करून. हे असल्या फुलांना कसली भारी वाटतं ते बघा. हे फुलं आणि हे फुल. आणि फुलांची झाडं मुंबईला पण विकायला असतात. हो नर्सरीमध्ये विकायला असतात ना. आमच्याकडे अशी रस्त्याला असतात. रानात पण भरपूर असतात. आंबवली नाव गेला ग आपला. बनवायला लागेल परत. मम्मी फुलं बघ किती आलीत. कसली भारी पूर्ण बहरलाय पूर्ण. हे लय बघा आवडतात ही अशी फुलं. पूर्ण भरलेत पूर्ण भरलेत. कधी पण तुझ्या फुलांना कॅमेरा मारते मला खूप आवडतं. आणि इकडे तेच बघते इकडे बघते यांची रोपं अशी छान आले ती बघा. म्हणजे आपण घरात लावू शकतो. हो यांना उकरून न्यायला पाहिजे. नेऊ चल. हे बघा राहिलेली आमची शिमग्यातली आठवण कला रांगोळ्यांची. शिमग्यात काढलेले. शिमग्याची काय मजाच वेगळी होती. तर आता मी 10:30 वाजले घरी आलो. आपल्याला मला वाटतं कमीत कमी 1 तास केला ना खाली. तर आता हे मम्मी फुलं साफ करून घेते. तसं फुलं काढून घेते अशी. ह्या शेंगा असतात. शेंगाच्या झाडाला ज्या फुलं असतात त्या आपण बघितल्याच व्हिडिओमध्ये. काय ना. हो हो हे पूर्ण तुम्ही 150 उचलून आणलेस ना. हो हे आता एक एक अशी काढायची अशी टिपून असे. जी फक्त ही अशी पाकळी फक्त ही पाकळी घ्यायची. हां हे फुलं अशी घ्यायची अशी साफ करायची. हे फुलं आहे ना हे असे हे घ्यायचं. अशी आता हे फुलं साफ करून घेते आणि नंतर मग आपण भाजी बघूया. मस्त छान लागते याची भाजी एक नंबर अशी. आता मी अशीच बनवणार आहे पण जवळा टाकून सुद्धा बनवतात. जवळा टाकायचा थोडा. हा तू तोंडाला पाणी आणलंस. असं पण टाकला ना तर खूप छान लागतं. थोडासा कैरी टाकायची मस्त बारीक करून छान लागतं. तर आमची एक रेसिपी इथे रेडी झालेली आहे. फुलांची भाजी आहे. ती तुम्ही रील्समध्ये जाऊन बघू शकता. आणि छान मस्त अशी फुलं आणली आम्ही शेतात जाऊन. मस्त इथून भाजी खूप छान लागते बघा. मस्त अशी झालेली आहे. त्याच्यामध्ये कांदा याची थोडं टाकलेला असतात. नाही आपला म्हणजे स्पेशल कोकणची अंजली स्पेशल मालवणी मसाला आपण यूज केला आहे. काय मम्मी? आणि आपला मसाला कसा आहे? आपला मसाला एकदम मस्त आहे. सुगंध बहुत छान भारी येतो बघा. हा आपला स्पेशल कोकणची अंजली मालवणी मसाला. आणि हा जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि आम्ही इथं मस्त गॅस सेटअप बनवलेला आहे. आपली इकडे लाईट आहे. आणि इथं आमची आत्ताच एक रेजिशूट झालेली आहे. तुम्हाला मसाल्याबद्दल काय सांगशील आपल्या? एवढं मंडळी पाहू शकता. इकडे आपल्याला हा स्पेशल असा कोकणची अंजली मालवणी मसाला आहे. आणि याच्यामध्ये आपण 24 खडे मसाले सुद्धा वापरलेले आहेत. हा मसाला आहे जो आपला ऑल इन वन आहे. म्हणजे ह्यामध्ये कुठल्याही खडे मसाल्याचा तुम्ही जेवणामध्ये वापर करू नका. कारण ह्यामध्ये सगळे मसाले आम्ही अगोदर टाकलेले आहेत. किंवा आम्ही हळदसुद्धा यामध्ये टाकलेली आहे. म्हणजे जर तुम्ही हा घरगुती जेवणामध्ये वापरायला घेतला त्यामध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचे खडे मसाले आणि गरम मसाले वापरू नका. कारण आपला हा ऑल इन स्पेशल मालवणी मसाला आहे. ज्यामध्ये आपण टोटल आम्ही किती 24 प्रकारचे खडे मसाल्यांचा वापर केलेला आहे गरम मसाल्यांचा. आणि चवीला तर काय विचारूच नका. आणि हा स्पेशली म्हणजे आम्ही डंकाच्या मशीनवरती कुटलेला आहे. जो आपल्याला प्रतिसाद भेटला आहे. आणि एवढ्या ऑर्डर येतात ना तर खरंच खूप छान वाटतं. मन एकदम प्रसन्न होतं. बाबा एवढ्या असं वाटलं नव्हतं की एवढ्या ऑर्डर येतील म्हणून. पण व्हिडिओ टाकल्या एवढ्या ऑर्डर आल्या ना तर मी एकदम हेच झालं बापरे एवढ्या मसाल्याच्या ऑर्डर येऊ शकतात ना. आणि कारण तुम्ही सुद्धा भरपूर दिवस मागत होतात ना की काकी मसाला द्या ताई मसाला द्या. तर मी आता बनवलेले आहेत तर नक्कीच मागा. आणि आता मागतात तर मला खरंच खूप छान आनंद होता. आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओ बनवून नक्की सांगा. रेसिपी काय बनवायची कसा मसाल्याची टेस्ट आहे ती नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडे आपली भाजी बनायला सुरुवात झालेली आहे. तर मम्मी चुलीवरचं जेवण एक नंबरच ना. गावाला आला चुलीवरचं जेवण आणि गावचं पाणी. आता सर्वांना माहिती असेलच की मुंबईला गॅस भेटत नाही आहे. गॅस टंचाई चालू आहे. तर गावच्या माणसांना बरा ना आम्ही गावाला टेन्शन नाही. गॅस भेटो अगर न भेटो टेन्शन नाही. चूल आणि पेटवायची. गॅसपेक्षा 100 पटीने चांगली चव भेटते आपल्याला चुलीवरती. आणि आम्हाला सवय आहे ना. आम्ही पहिला तर आम्हाला सवय आहे ना. आत्ता गॅस आल्या पहिला तर आमचे आई बाबा आम्ही सुद्धा स्वतः चुलीवरच जेवण केलेलं आहे गावी. आणि चुलीवर बनवायला तर भारी वाटतं मस्त एकदम जेवण भाकरी. चला आता आम्ही रील्स बनवतोय. आणि जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की आपली रील्स जाऊन पहा. तर आता आपण आपला मसाला टाकतो यामध्ये. तर हा मसाला वापरताना कुठल्याही प्रकारचे गरम मसाले आणि खडे मसाल्याचा वापर करायचा नाही. आणि बघाल ना जेव्हा आपण हे फोडणी देतो ना मसाल्याची जो असा सुगंध येतो काय मम्मी तसा सुगंध मस्त असा सुगंध येतो ना एकदम भारी तर दरवटतं घमघमाट होता. म्हणजे गरम मसाल्याचा तर सुगंध येतो. सगळे गरम मसाले खडे मसाले टाकलेले आहेत ना
तर ते आता आपला प्रॉपर ऑथेंटिक मालवणी मसाला आहे. तुम्ही सुद्धा बनवायला तर तुम्हाला सुद्धा असं येईल बघा. अशा प्रकारे आमची ही भाजी रेडी बनवून झालेली आहे. मस्तपैकी सुगंध येतोय. हा मॅ मस्त असं बघाल ना, या भारी असा सुगंध सुटतोय बघा. आपली भाजी मस्त अशी वालाच्या शेंगा, काजू, आपण काजू पण टाकले आम्ही. वांगा, बटाटा सगळं मिक्स आहे. मस्त एकदम. चला आता येऊया. चला तर जेवून घेऊया, नंतर भेटूया. तर पूर्ण जेवण रेडी झालेलं आहे आणि मी जेवायला बसलोय. तर जेवणामध्ये पण मस्तपैकी ही मम्मीनी फुलाची भाजी केली आहे. ही जी आम्ही आताच रानामध्ये शेतामध्ये तोडून आणलेले पावटे आहेत त्याची भाजी केली आहे. भात आहे, डाळ आहे. मम्मी कसं आहे जेवण? मस्त एकदम फुलाची भाजी, वालाची भाजी. बाबा तुम्हाला आमचं जेवण म्हणजे एक नंबर. कुठे ते मुंबईला गॅस भेटत नाही आणि इकडे आपण चुलीवरचं जेवण जेवतोय. मस्त नाही एकदम. काय टेन्शन नाही, गॅस संपले ना असं काय टेन्शन नाही. उलट डबल टेस्ट भेटते आपल्याला. डबल टेस्ट. मस्तपैकी आता आम्ही जेवून घेतो, मग आपण भेटूया.